जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुढच्या चॅलेंजर जोडीचं. संतोष मयेकर आणि प्रिया बेर्डे. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला सांगा, कुठं कुठं जायचं हनीमूनला, कुठं कुठं जायचं हनीमूनला. आता बोला किंवा हनीमूनला. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ. नाम यमदूत है मेरा ओ नाम यमदूत है मेरा सबकी खबर खनता हूँ. नाम अब्दुल है मेरा सबकी खबर खनता हूँ. ये बाबा, एवढं जास्त हलू नका, कमराचं सुटून खाली पडल. सुटला तर सुटन दे, म्हणजे कमरेचा सुटला तर डोक्यात बांधू. हा का रे, कुठल्या नाटक कंपनीत काम करतोय? जा बाबा, आम्ही ना मी नाटक कंपनीत नाही काम करत काय. हा माझा स्वतःचा ड्रेस. स्वतःचा ड्रेस? या अरे पण तू हायस तरी कोण? मी कोण? माका तुम्ही ओळखूक नाही? हा हा हा, मी हाय यमानंद दूध. दूध? दूध नाही, दूध कसल्या आवशीच्या गव्हाचं दूध. दूध ना, दूत, यमाचा दूत, यमदूत. असं व्हय? तू यमदूत आहेस? तू यमदूत आहेस? मग कोण बाजूचा हा काय कोण तो? अरे ऐक मुडद्या, अरे तू आल्यानंतर बाजूची कुत्री भुकायला लागतात. आज कोणी बी भुकलं नाही. आम्ही आल्यावर कुत्री भुंकत नाहीत. का? आमचा नाही कुत्र्यांचा साठा लोटा आहे, माहिती आहे? ते कसं काय? म्हणजे काय माहिती आहे, आम्हाला रोज माणसांची डिलिव्हरी घ्यायला खाली पृथ्वीवर यावं लागतं ना. मग आमच्याने त्यांची ओळख झाली. आणि आजकाल ना आम्ही आल्यावर कुत्री नाही भुकत, मग कोण? म्हशी ओरडतात. ते का? कारण आमच्याकडे रेडो आहे ना. चल जावत तुझा. पण काय रे, तू यमदूत आहेस, मग यमाचा रेडा तुझ्याकडे कसा? 2 तासासाठी भाड्याने आणलाय. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? पहिलं मला हे सांग, तू बेल न वाजवता आतमध्ये कसा आलास? बेल 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 ती दरवाजाची कडी बघा, दरवाजाची कडी बघा. ती दरवाजाची कडी तुमका काढलेली दिसता. हा म्हणजे तू आतमध्ये आला आणि मग कडी लावली. हे बरं आहे, मी नाही त्यातला आणि कोंडा लावा आतला. आता तुम्ही माका सांगा, मी कोण आहे? मी यमदूत आहे की नाही? मग अहो, आमच्याकडे एक शक्ती आहे, म्हणजे ज्याचे दिवस भरलेले असतात ना, त्याच्या घरात आम्ही भास करून घुसतो, माहिती आहे? चला चला लवकर रेडावर बसायला. चला 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 चला. माझं अजून मरण्याचं वय नाही. बाई, जसं प्रेम करूसाठी वय लागणार नाही ना, तसं मरण्यासाठी पण वय लागलं नाही रे. अहो माझा कार्यक्रम लागले, लोक काय म्हणतील? आपण त्यांना रिप्लेसमेंट देऊया काय? नाही, असं नाही होऊ शकता. तुम्ही जरा कलाकारांना सूट द्या ना. आवशीच्या भावाची कलाकारांना सूट मागता. आपण एक काम करूया, तुम्ही मेल्यावर स्वर्गात तुमच्यासाठी मस्त पैकी असा बांगला बिंगला बांधून द्या. ठीक आहे, मग आपण तुम्हाला एक गजरा बांधते मी आता. आणि फक्त अशी मस्त फर्स्ट क्लास एक झकास लावणी म्हणून दावते तुम्हाला. जा बाबा, आम्ही नाही आलो. माका लावणी नको, माका आयटम स्वांग व्हाया. हे आपल्याला काय जमायचं नाही. नाही जमायचं? नाही जमायचं? नाही. चला लवकर रेड्यावर चला. चला रेड्याकडे चला. नाही, मी लावणीतला आयटम सॉंग म्हणू. नको बाई नको. अहो तर तुम्ही सिनेमावाल्याने आधी त्या गाण्याची लय वाट लावून टाकली, आणखी गाण्याची वाट लावू नका हो. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या बरोबर रेड्यावर चला. असं काय येऊ कशी प्रिया तुझा असं ना 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 येऊ कशी यमा हो. ये गो ये मैना रेडा सजाया सोने का. ये गो ये मैना रेडा सजाया सोने का, रेडा सजाया सोने का, उसमें घंटा लगाया चांदी का. गान 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 गान. काय घाण करते? घाण नाही करतो, गान 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 गाण्याची आमच्या घंटा वाजता. अरे बापरे, काय इथे येऊन लय घंटे झाले. चला 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 रेडावर चला, रेडावर चला. थांबा ना, माझा की नाही लय जीव चढलाय बघा तुमचा. आपण लगीन करूया का? म्हणजे आता तुमका मारायचाच लागतला, कारण मी जिवंत माणसाबरोबर लगीन नाही करू शकत. तुम्हाला मी राखी बांधते. औषध घोवाची तर आता काय लबाड बाई. हा बघा डॅम्बीज खायची ती.
मगाशी गजरो बांधल्यान आणि आता राखी बांधा केली आहात. काय शांतपण हा की नाही तुमच्यात? माझ्या डोक्यात असं फिरवू नको, तुमका सांगायला ठेवतोय. ती वरची नोकरी सोडून ना डायरेक्ट राजी घोषून तुझ्या बरोबर लगीन करी ना. मज्जा. आपण हनीमून करू. हा. आपल्याला मुलगा होईल का मुलगी? रेडा रेडा? आपलं रेडो बाहेर वाट बघता, चला येवा हो. आओ तुम्हा बरं केली मी मर्जी बहाल. अरे बापरे. नका सोडून जाऊ रंग महाल. अरे बापरे, अरे बापरे, या रंगमालाची गच्ची थरथरता किती काय मग जमण्या. मगापासून मगा सांगतोय डान्स देखवतोय, डान्स देखवतोय. कधी डान्स देखवतो? त्यापेक्षा वर सर आमच्याकडे स्वर्गात रंबा, उर्वशी, अप्सरा 101 डान्सर देखवतोय तू का? अरे झक मारले तुमचा रंबा मेले का उर्वशी. मी आज तुम्हाला अशा लावण्या करून दाखवते की ज्याचं ते नाव ते. पण तुम्हाला माझ्यावरून राहायला लागेल. बाई लय लफड्यात अडकवता नाही. राहा तुझ्या बरोबर. माझी पण एक अट आहे. कंची? म्हणजे माझी इच्छा होय तेव्हा, माझं मूड लागा तेव्हा मका काय? मका लावणी म्हणून दाखवायची. एका अटीवर. आता कसल्या? पुढली 50 वर्ष तुम्ही माझा जीव घ्यायला येणार नाही. कबूल? काय ताई बघितलं का? फक्त एकाच संगीत बारीसाठी पुढली 50 वर्षाचं हमीचं आयुष्य मिळालंय मला. यो सौदा एकदम स्वस्तात पडला की नाही? बघलाय, ही बाई अशी तशी नाही. हा हा हा. ह्याच्या एका शोची बिलागी काय माहितीये? 20,000 रुपये. आणि स्पेशल बैठकीची लावणी घेतल्यानंतर 2-2 लाख घेता. लावणी परवडची कोणा म्हणून 150 रुपयाचं यमाचं भाड्याचं ड्रेस घेतलंय आणि जन्मभराची लावणीची सोय करून ठेवलंय. काय 150 रुपयात पटलो की नाही सौदो? यमराजांसाठी तुमचा हा शब्द तर आम्हाला फार आवडलाय, फार पटला. तर बघूया प्रेक्षकांचं आणि परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाजी. आहा, थँक्यू. ओहो, क्या बात आहे. वा रेणुकाताई. मस्त. आज सगळंच जमून आलंय. संतोष आणि प्रिया, क्या बात है. वा. निर्मितीताई, कसा वाटला हा चौदा? ये सोने ये. क्या बात आहे. आणि आता बघूयात प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे. कसा वाटला हा यमदूत त्यांना? किती गुण? 10 पैकी 10. वा. रेणुकाताई. विदाउट डाऊट 10 पैकी 10. निर्मितीताई. 10 पैकी 10. वा. एक मिनिट प्रिया, चॉकलेट मिळालंय, ब्लास्ट मिळालंय, 10 मार्क्स मिळाले सगळ्यांकडून. काय झालं? रडतेस कशाला? आज माझी मुलं इथे आहेत आणि त्यांची खूप इच्छा होती की मला आज सिंहासनावर बसायला मिळावं. या. झालंय असं की तुम्ही इकडे सगळं मिळवलं, पण कालपासून जी जोडी आमची बिचारी काही टेन्शन न घेता तिकडे सिंहासनावर शांतपणे बसले, त्यांना तुम्ही चॅलेंज केलंय. त्यामुळे आता ते खाली उतरणार आणि तुम्ही बसणार सिंहासनावर.